नमस्कार मित्रांनो, एन्जॉय ॲडव्होकेसीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत की कंझ्युमर कोर्टामध्ये आपण ई फायलिंग केस कशी करतो दाखल. पहिल्यांदा गुगल क्रोमवरती जायचं आहे, त्याच्यावरती सर्च करायचं आहे ई जागृती. ई जागृतीमध्ये पहिलं जे सिम्बॉल दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता नवीन नियमांप्रमाणे सर्व केसेस ज्या आहेत त्या ई फायलिंग करायचं आहे. ई फायलिंग करायचं आहे याचा अर्थ पेपरलेस सगळं व्हायचं प्रोसिजर चालू झाली आहे. आपणाला नंतर त्याचा फायदा होणार आहे, म्हणून ही सगळी प्रोसिजर आपण शिकून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अशी वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला 3 ॲरो आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन, याच्यामध्ये सुरुवातीला मी रजिस्टर स्वतःचं केल्यामुळं हे डायरेक्ट लॉग इन करतो आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर रजिस्टर तुमचा मोबाईल नंबर, तुमचं आधार कार्ड वगैरे त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये रजिस्टर होऊ शकता. आता मी इथं जे लॉग इन करतो आहे ते OTPच्या मार्फत करतो आहे. मग इथं नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर आपला जो आपण रजिस्टर केलेला आहे. कंटिन्यू. 032-855. त्यानंतर सबमिटवरती क्लिक केलं. लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड तुमचा दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्ही किती केसेस या अगोदर दाखल केलेल्या आहेत त्या दिसतील. यामध्ये मी पूर्वी केलेल्या आहेत 2, त्या पेंडिंगमध्ये आहेत. ज्यावेळेस आपण ऑनलाईन फाईल करतो, ऑनलाईन फाईल केल्यानंतर आपणाला त्या फायली आता सध्या कंझ्युमर कोर्टाचे अधीक्षक यांच्याकडे त्या दाखल करायच्यात. याच्यामध्ये म्हणजे कागदोपत्री सर्व क्लिअर करून फाईल्स तयार करायच्यात त्यांच्या. पूर्वी जसं पेपरमध्ये प्रिंटा मारून आपण दाखल करत होतो तशा प्रकारेच दाखल करायचं आहे. ओरिजिनल पेपर्स जोडून किंवा त्याच्यामध्ये झेरॉक्स जोडायचे आहेत सगळ्या. जशी आपली केस आपण पूर्वी तयार करत होतो, कागद सगळे तयार करून निशाणी 1, त्यानंतर त्याचा ॲफिडेविट, स्टॅम्प हे सगळं जोडत होतो, त्याप्रमाणे आपण इथं फिजिकल याच्यामध्ये आपण COCच्या इथं दाखल करायचे. ते त्यानंतर चेक करतात आपण ज्या केसेस दाखल केल्या आहेत आणि त्याच्याकडनं अप्रुव्हल आल्यानंतर ही जे पेंडिंगमध्ये आहे ते पेंडिंगमधलं फाईल्डमध्ये जातं, म्हणजे आपल्या केसेस त्या फाईल होत. आता इथं 3 ॲरो दिसत आहेत. 3 ॲरोवरती क्लिक केल्यानंतर फाईल न्यू केस याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आता आपण मोबाईलवर मार्फत ई फायलिंग करतो आहे. या बाजूला क्रॉसचा जो ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं केस टाईप कंझ्युमर कंप्लेंट दाखल करतो आहे. आता कंझ्युमर कंप्लेंट दाखल करत असताना सुरुवातीला तुम्हाला कोणकोणत्या PDFs तयार करून ठेवायच्यात. तर पहिल्यांदा करायचा आहे इंडेक्स, त्यानंतर परफॉर्मा फॉर फायलिंग कंझ्युमर कंप्लेंट, त्यानंतर सिनॉप्सिस विथ लिस्ट ऑफ डेट्स अँड इव्हेंट्स, त्यानंतर मेमो ऑफ पार्टीज, कंझ्युमर कंप्लेंट अँड नोटराइज ॲफिडेविट, त्यानंतर डॉक्युमेंट्स जे आपण दाखल करणार आहेत ते डॉक्युमेंट्स. जर ॲड इंटेरियम असेल किंवा ॲप्लिकेशन असेल, TI ज्याला बोलतो आपण, तुर्तातूर ताकितीचा अर्ज असेल तर तो, आणि त्यानंतर वकालतनामा. या गोष्टी तुमच्या ऑलरेडी PDFमध्ये तयार हव्यात.
नेक्स्ट. आता सुरुवातीची स्टेज आलेली आहे, केस डिटेल्स टाकायचं आहे. आता पेड कन्सिडरेशन किती आहे, आपण किती रुपयांची सेवा घेतलेली आहे किंवा आपण किती रुपये गुंतवलेले आहेत. आता इथं सुरुवातीला आपल्याला उदाहरणार्थ मी दाखल करतो आहे, त्यामध्ये 1,00,000 घेऊया. 1,00,000 क्लेम अमाऊंट आपण किती मागणी केली आहे, तर सपोज हे सुरुवातीचे 1,00,000 आणि केसच्या संदर्भात आलेला खर्च असे मिळून आपण जर 20,000 त्याच्यावरती एक्स्ट्रा मागत असू तर 1,20,000. तर कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे कोणत्या दिवशी ही घटना घडलेली आहे. म्हणजे जर समजा आपण याच्यामध्ये उदाहरण बघतोय, त्यामध्ये आपण पैसे ठेवलेले आहेत एका कंपनीमध्ये ठेव म्हणून, पण त्यांनी आपल्याला ठेव दिलेली नाही. मग आपण सपोज 2023ला ठेवलेत, 2023ला मार्चमध्ये ठेवलेले आहेत. ओके, 28 मार्च 2023ला आपण पैसे ठेवलेत, पण अजून त्यांनी आपल्याला पैसे काही दिलेले नाहीत. स्टेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन कोणत्या स्टेटमधलं आहे, तर महाराष्ट्र. त्यानंतर कोणता डिस्ट्रिक्ट आहे, आत्ता तूर्त आपण सांगलीमध्ये घेतोय. केस कॅटेगरी हे बँकिंग क्षेत्रातलं आहे. सब कॅटेगरी कोणती आहे, तर याच्यामध्ये चेक करायचं आहे आपण काय केलेलं आहे. लोन्स घेतले का, सेविंग, डिपॉझिट. नेक्स्ट. ह्या इथं वरती आपल्याला जो सुरुवातीला हिरव्या इंडिकेशनमध्ये आलं होतं, तो आपल्या केसचा डिटेल्स, केसचा नंबर ऑनलाईनचा तो रजिस्टर झालेला आहे. आता इथं कंप्लेनंट नेम, इथं जे कंप्लेनंटचं नेम असेल ते टाकायचं. आपण इथं तूर्त अभ्यासापुरतं ABC ज्या ज्या ठिकाणी स्टार आहे ते महत्त्वाचं आहे. इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ॲड्रेसच्या संदर्भात परमनंट ॲड्रेस टाकतोय आपण. कंट्री इंडिया, इथं पिनकोड टाकतोय. सांगलीचा पिनकोड टाकतोय. इथं सांगली यस टाईप केलं की तिथं सातारा, सांगली, सोलापूर अशी नावं येतात. इथं पोस्ट ऑफिस सांगली सिटी. आता इथं आपण ॲड काय करतोय, तर ॲड ॲडव्होकेट. आता याच्यामध्ये जे रजिस्टर आहेत त्यांची नावं इथे येतात. मग तिथं आपण ॲडव्होकेट ॲड करू शकतो. आपण याच्यामध्ये ॲडव्होकेट ॲड करत नाही सध्या, आपण फक्त माहिती घेतोय. फक्त आता बघूया आपण इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर काय दिसतंय. ॲडव्होकेट सर्चमध्ये अशा प्रकारे नावांची लिस्ट येते, म्हणजे जे रजिस्टर आहेत तिथं. यांच्यापैकी कोणाचं नाव जर तुम्ही ॲड करणार असाल तुमच्या केसमध्ये, तर त्यांचे डिटेल्स इथं तुम्ही दाखल करू शकता किंवा क्लिक केल्यानंतर ते ॲड होतात तुमच्या याला. त्यांना मेसेज जातो ॲडव्होकेटना. अशा प्रकारे नावांची लिस्ट येते. आता इथं अपोजिट पार्टी जे सामनेवाले आहेत
त्यांचं आपण टाकूया XYZ असं त्यांचं नाव टाकू तिथं. त्यांचा मोबाईल नंबर तुम्ही नाही लिहिला तरी चालतो. त्यांचा ॲड्रेस मात्र लिहायचा आहे. ॲड्रेस कसा आहे? बिझनेसचा. त्यांचं ऑफिस कुठं आहे? तर सांगलीमध्येच. सांगलीमध्ये कुठं? तर इथं जे पोस्ट ऑफिस आहे ते सिटीचंच घेऊ आपण. आता जर तुम्हाला अजून एखादा ॲड्रेस त्यांचा ॲड करायचा असेल तर तुम्ही इथं त्यांचा ॲड्रेस ॲड करू शकता एक्स्ट्रा. त्यानंतर क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती. नेक्स्टवरती केल्यानंतर इथं नंतरची तुम्हाला पुढचे जे आहेत ते कंप्लीट करा. ॲड ॲडिशनल कंप्लेनंट. जर तुमच्या केसमध्ये ॲडिशनल कंप्लेनंट असेल, एकपेक्षा जास्त असतील, तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता इथं ॲड परफॉर्मा कंप्लेंट डिटेल त्याच्यावरती क्लिक करतो आहे आपण. आता परफॉर्मा कंप्लेनंटची इथं माहिती भरतो आहे आपण. कंप्लेनंट कोण आहे? तर ABC. त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे कंप्लेनंटचा. हा परमनंट ॲड्रेस आपण घेतो आहे. पिनकोड टाकतो आहे. डिस्ट्रिक्ट सांगली. इथं सांगली सिटी. हे झालं. सुरुवातीला आपण कोणाचा भरला आहे? कंप्लेनंटचा. इथं आता याच्यामध्ये एक्स्ट्रा जर असतील तर एक्स्ट्रा कंप्लेनंट असतील तर त्यांचं याच्यामध्ये भरायचं आहे ॲड परफॉर्मा कंप्लेंट्स डिटेल्समध्ये. आता आपण एकच घेतलेला आहे त्यामुळं आपण काय करतो आहे? आता नेक्स्ट देतो आहे. आता पुढचा ऑप्शन आहे ॲडिशनल अपोजिट पार्टी. आता सुरुवातीला आपण एक कंप्लेनंट आणि त्याच्यामध्ये अपोजिट पार्टीची माहिती भरलेली आहे. आता याच्यामध्ये अपोजिट पार्टी एकापेक्षा जास्त असतील तर तुम्ही इथं ॲड करायचं आहे. आपण पाहू इथं कंप्लेनंट शक्यतो एकच असतो. थोड्या कमी जास्त उदाहरणामध्ये कंप्लेनंट हे 2-3 असू शकतात. पण अपोजिट पार्टी आहे ते बऱ्यापैकी एकपेक्षा जास्त असतात. मग आता इथं आपण एकपेक्षा जास्त आहे त्यांचं नाव लिहू. इथं X1 Y1 Z1. असं आपण त्यांचं नाव लिहितो आहे. हे फक्त आपण शिकण्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यांचा ॲड्रेस लिहितो आहे. आता इथं आपण ॲड्रेस लिहितो आहे. जर समजा बिझनेसचा आता परमनंट ॲड्रेस टाकतो आहे आपण त्यांचा. पिनकोड सांगलीचाच घेतो आहे आत्ता. पोस्ट घेतो आहे सांगली सिटी. ॲड परफॉर्मा अपोजिट पार्टी डिटेल्स. अपोजिट पार्टीचा परफॉर्मा आपल्याला इथं
भरायचा. हो, इथं स्पेशल कॅरेक्टर्स यूज करायचे नाहीत. आपण घेऊ XX YY ZZ. परफॉर्म अपोजिट पार्टी डिटेल्स. आता जी पार्टी आपण ॲड केलेली आहे, पार्टी नेम XX YY ZZ. ॲड्रेस परमनंट. डिस्ट्रिक्ट सांगली. सांगली सिटी. हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट जो ऑप्शन आहे ते तो सिलेक्ट करायचा आहे. समथिंग वेंट रॉंग. पण आपण नेक्स्टवरती आलेलो आहे. आता या ठिकाणी आपणाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. मग सुरुवातीला काय करायचं आहे, तर इंडेक्स इथं जो निळा ॲरो दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही ज्या फाईल्स ठेवलेल्या आहेत सेव्ह करून त्याच्यामधील इथं दिसतंय आपण सेव्ह केलेले आहेत त्याच्यामध्ये इंडेक्स PDF तयार करून ठेवलेली आहे ते आपण ड्रॅग करतोय इथं. आता ड्रॅग झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची PDF इथं दिसणार. त्यानंतर परफॉर्मा फॉर फायलिंग कंझ्युमर कंप्लेंट इथं सुद्धा ड्रॅग करायची आपल्याला. मीडियामध्ये आपण डॉक्युमेंट्समध्ये आता इथं सेकंडला आहे प्रोफॉर्मा. इथं फाईल आली. त्यानंतर कोणती फाईल आहे, सिनॉप्सिस. पुन्हा ड्रॅग करायचं आहे. सिनॉप्सिस. सिनॉप्सिस पण आलेले आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे मेमो ऑफ पार्टीज. डॉक्युमेंट्स मेमो ऑफ पार्टीज. ड्रॅग नाही झालेलं. पुन्हा एकदा क्लिक करू. मेमो ऑफ पार्टीज. ड्रॅग झालेलं नाही.
रेंजचा कदाचित प्रॉब्लेम असेल. 2 मिनिट पाहूया आपण. एकदा शेवटचं ट्राय करू. डॉक्युमेंट्स, मेमो पार्टीज, तर कंप्लेंट विथ ॲफिडेविट बघूया. एक्झिबिट 1 अँड ॲफिडेविट. रेंजचाच प्रॉब्लेम होता. ह्याच्यामध्ये फाईल्स अपलोड करत असताना आपणाला 10 MB कमी MBची फाईल्स तिथं PDF असणं आवश्यक आहे. अरे इथं ड्रॅग होत नाहीये. नेट इश्यू आहे थोडासा. ठीक आहे, आपण त्या पद्धतीनं बघू. अगोदर इथं दुसरी फाईल्स अपलोड करून VP अपलोड झालेला आहे. या 2 फाईली काय अपलोड होत नाही आहेत. वेबसाईट नवीन असल्यामुळे अजून कधी कधी प्रॉब्लेम येतोय त्यांना. ठीक आहे, याच्यामध्ये आपण तात्पुरती दुसरी फाईल अपलोड करून ठेवू. आणि हे कंपल्शन नसल्यामुळं ते तिथं तुम्हाला डॉक्युमेंट तो सबमिट करणं भागच आहे. आपण पुन्हा एकदा VP परमिशन जे आहे ते त्याच्यामध्ये ड्रॅग करू. एकदा पाहू कंझ्युमर कंप्लेंट विथ ॲफिडेविट होतंय का. नाही होत. फाईल एकदा चेक करू. हां, ही झालेली आहे. काहीतरी नेटचा इश्यू आहे. ॲड ॲनेक्चर अँड डॉक्युमेंट्स. ह्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स आपण स्कॅन केलेले आहेत PDF तयार केलेले असतात ते इथं टाकतोय. आपण डॉक्युमेंटचं नेम टाकतोय एन्क्लोज्ड
डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे. तर जे डॉक्युमेंट्स आपण PDF केलेले आहेत तिथं फोल्डरला नाव दिलेलं आहे एनक्लोज डॉक्युमेंट. इथं ड्रॅग करतोय आपण. थोडासा नेटचा इश्यू, वेबसाईटचा इश्यू येऊ शकतो. त्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा ही प्रोसिजर करणं सुरुवातीला म्हणजे त्रासदायक नाही आपणाला. आपण व्यवस्थित अपलोड करू शकतो. वेबसाईटचा इश्यू नवीन वेबसाईट असल्यामुळे थोडासा असू शकतो. कधी कधी रेंजचा इश्यू असू शकतो. पण ज्यावेळेस व्यवस्थित चालू होईल सर्व त्यावेळेस पेपरलेस जी सिस्टीम आहे की एकही डॉक्युमेंट तुम्हाला फिजिकल ह्याच्यामध्ये द्यायचं नाही आहे. आता इथं आपण सेव्ह डॉक्युमेंट करायचं आहे. सर्व हिअरिंग जे आहे नंतरचं ते कदाचित ऑफिसमध्ये बसूनच होईल. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत क्रॉस वगैरे घेण्यासाठी कदाचित आपण कोर्टामध्ये जाऊ. पण आपला प्रेझेंट तिथला जो आहे ते थोडंसं कमी होईल. डॉक्युमेंट सेव्ह होत आहेत. डॉक्युमेंट सेव्ह झाल्यानंतर आपणाला जर समजा इथं ॲड डॉक्युमेंट असं दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपण काय करतोय तर जर समजा आपली एखादी फाईल 10 MB पेक्षा जास्त होत असेल तर आपण त्या फाईली काय करतोय डॉक्युमेंटच्या 2मध्ये शिफ्ट करतोय. म्हणजे 2-2चे 2. मग एनक्लोज डॉक्युमेंटमध्ये पहिल्या एनक्लोज डॉक्युमेंटमध्ये इथं लिहिताना नेम इथं तुम्ही काय जोडलेलं आहे ते लिहायचं आहे. आणि त्यानंतर इथं दुसरी ॲड करायची दुसरी फाईल 10 MB पेक्षा जी मोठी फाईल आहे ती कमी करून 2 फाईलीमध्ये तयार करायची. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन. नेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं आता कोणत्या कोर्टामध्ये दाखल करतोय तर सांगली कोर्टामध्ये दाखल करतोय. त्यानंतर इथं एक दिलेलं आहे बघा. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इज ट्रू अँड करेक्ट. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके. आता हे झालं आपलं सर्व माहिती भरून झालेली आहे. आता नंतरच्या स्टेजमध्ये जात असताना आपणाला काय करायचं आहे फायनल सबमिशन करत असताना आपणाला प्रिव्ह्यूमध्ये जायचं आहे. प्रिव्ह्यूचं बटन क्लिक केल्यानंतर आपणाला इथं सर्व माहिती दिसते की आपण केस कोणती फाईल केली काय केली. तर आता इथं तुम्हाला फायलिंग रेफरन्स नंबर दिसेल. हे जे आहे फायलिंग रेफरन्स नंबर हा तुमच्या फाईलवरती लिहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला कोर्टामध्ये केस फिजिकल दाखल करत असताना तुम्हाला हा नंबर त्याच्यावरती सांगायचा असतो. सांगितल्यानंतर तुम्हाला तिथं ऑनलाईनमध्ये तुमचे फाईल तिथं दिसते तुमची केस दिसते. मग ते चेक करतात की तुम्ही योग्य प्रकारे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स आहेत का. जे डॉक्युमेंट्स तुम्ही फाईलमध्ये जोडले तेच डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत का हे फक्त एकदा चेक केलं जातं. मग इथं जी माहिती आपण भरलेली आहे ती बरोबर आहे का. सांगली बँकिंग सेविंग करंट अकाउंट कंप्लेनंटचं नेम त्यांचा मोबाईल नंबर त्याच्याबद्दल काय माहिती दिली आहे का. ॲड्रेस कुठला दिला आहे प्रेझेंट ॲड्रेस दिला आहे. मग त्यानंतर काय केलं आहे अपोजिट पार्टीची माहिती तुम्ही इथं दिलेली आहे ती चेक करून घ्यायची. फायनल चेकअप आहे. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काय करताय ॲडिशनल अपोजिट पार्टी जी आहे त्याचे डिटेल्स टाकलेले आहेत ते बरोबर आहेत का बघायचे. त्यांचा ॲड्रेस कोणता टाकला आहे. त्यानंतर परफॉर्मा जो कंप्लेनंट्स आहे तो इथं लिहायचा आहे. त्यानंतर अपोजिट पार्टीचा परफॉर्मा इथं लिहायचा आहे. जी काय माहिती तुम्ही भरली ती डॉक्युमेंटमध्ये काय भरले
इंडेक्स अपलोड केलेला आहे. परफॉर्म ऑफ फायलिंग कंप्लेंट इथं नाव दिसतंय तिथं, पण ते चेक करायचं आहे. इंडेक्सला इंडेक्सच आलं आहे का, त्यानंतर परफॉर्माला परफॉर्म आला आहे का, त्यानंतर सिनॉप्सिसला सिनॉप्सिस आहे का, पार्टी नेमला इथं आहे का, सॉरी मेमो ऑफ पार्टीजमध्ये आपण ते मगाशी अपलोड होत नव्हतं म्हणून तिथं व्ही पी परमिशन आपल्या माहितीसाठी फक्त इथं भरलेलं आहे. त्यानंतर कंप्लेंट विथ नोटराइज ॲफिडेविट आहे का, आहे. एन्क्लोज डॉक्युमेंटमध्ये एन्क्लोज डॉक्युमेंट्स 10 MB पेक्षा कमी भरलेले फाईल्स आहे का, आहे. वकालतनामा हे आपण इथं भरलेलं आहे. आणि जर समजा तुम्हाला याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं वाटलं तर तुम्ही ह्या एडिटच्या ऑप्शनवरती जाऊन ते एडिट करू शकता इथं. पण आता आपणाला एडिट काय करायचं नाही. आणि तुम्ही ज्यावेळेस इथं फायनल सबमिटच्या बटनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुमची फाईल ही कोर्टाच्या वेबसाईटमध्ये अपलोड होईल, म्हणजे तुम्हाला तिथं दिसेल. पण आता ही आपण तात्पुरती उदाहरणासाठी घेतल्यामुळं आपण फायनल सबमिट करत नाही. आता इथून आपण बॅक पडतोय. अशा प्रकारे तुम्ही तुमची कंझ्युमर कंप्लेंट ई फायलिंगच्या मार्फत दाखल करू शकता. जेवढं काही शक्य आहे तेवढं सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा आणि समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त वकिलांनी ई फायलिंगची ही जी प्रोसिजर आहे ती समजून घ्यावी म्हणून हा व्हिडिओ तुमच्या आणि माझ्यासाठी हा केलेला आहे. थँक्यू.